विधान परिषद निवडणुकीच्या माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 5 जणांनी अर्ज माघार घेतले असून भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे। सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत गुरुवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता। 5 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले। गुरुवारी आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर, महेश साठे, रमेश बारसकर, धनंजय डिकोळे, नागेश अक्कलकोटे यांनी अर्ज माघारी घेतले। अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती होती। ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष प्रयत्न केले होते। त्याला काही प्रमाणात यशही आलं होतं। मात्र वसंतराव देशमुख यांनी माघार न घेतल्यानं सोलापूर विधान परिषदेत भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख या दोघांचेच अर्ज शिल्लक राहिले। त्यामुळे दोघांमध्ये ही लढत होणार आहे। दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी निवडून लढण्याची विरोधकांची ताकद नाही, केवळ इगोमुळे ही निवडणूक लागल्याचं ते म्हणाले। काही नेत्यांच्या इगोमुळे निवडणूक लागली, ज्यांच्यामुळे निवडणूक लागली त्यांना आम्ही आत्ता निकाला दिवशी उत्तर अर्ज निघालेले आहेत। एक वगळता वसंतराव देशमुखांचे, त्यांचं एक अर्ज राहिलेला आहे, बाकी सगळे निघालेले आहेत। बाकी सगळ्यांनी माननीय पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला। सगळ्यांनी बैठक करून एकमताने निर्णय करण्यात आला, कारण सगळ्यांना मान्य आहे की या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत मतांची बेरीज आहे। जे भाजपच्या चिन्हावर निवडून आले ते तर आहेच आहेत, त्याला सोडून जे लोक आमच्यासोबत जोडलेले आहेत त्या सगळ्यांची गोळाबेरीज करतात ही निवडणूक लढवण्यासाठी नव्हतीच, पण केवळ इगोंमुळे ही निवडणूक लढली गेली। पण सगळ्या नेत्यांनी ज्या नेत्यांनी पालकमंत्र्यांच्या आमच्या विनंतीला मान काढून घेतले, आम्ही त्या सगळ्यांचे आभारी आहोत। सैनिक आम्ही आहोत आणि जे आमचे पक्षप्रमुख मुख्य नेते जे काही आदेश देतील त्या पद्धती आदेशाचं पालन करणं हे आमचा धर्म आहे, आद्य कर्तव्य आहे। त्यामुळे त्या ठिकाणी CM देशम सरांचा, आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश त्या ठिकाणी एक 2 मिनिटांमध्ये येणार आहे आणि त्या आदेशानंतर आमची आम्ही भूमिका स्पष्ट करणार। नाही काय आहे, शेवटी अर्ज भरला जातो, काही विषय असतात त्या ठिकाणी मित्रपक्षामध्ये, त्या ठिकाणी काही गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टीवरती विचारविनिमय आणि चर्चा होणं गरजेचं असतं। आज महाराष्ट्रावर त्या ठिकाणी प्रत्येक जणाला त्या ठिकाणी वाटतं की आम्ही येऊ शकतो, आमचं संख्याबळ आहे आणि आज नाही म्हणलं तरी शिवसेनेचं संख्याबळ ही 110च्या आसपासचं आहे। त्याच्यामुळे इच्छुक असणं काही गैर असायचं कारण काही नैसर्गिक आहे। आणि नाशिकमध्ये देखील आमचे मित्रपक्ष वडील बंधू भाजप यांचं देखील काही लोकांना वाटत होतं की तिथं आपण निवडणूक लढावी आणि तिथं देखील आपण निवडून येतो। तशीच परिस्थिती आज सोलापूरमध्ये देखील आहे। या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आलेला आहे रिझाईन करा म्हणून। ज्या वेळेला फॉर्म भरला होता त्यावेळेला सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं की आमच्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांतदादा शिंदे साहेब यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल आणि आज शिंदे साहेबांचा आदेश आला की उमेदवारी आपण माघारी घ्या। पण आमचा मुख्य उद्देश या सोलापूर जिल्ह्याचा असा होता की या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे शिवसेनेला सातत्यानं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सत्तेचा वाटा शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या आमदारांना समान मिळतो किंवा त्यांच्या ताकदीनुसार मिळतो, तसा वाटा या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला दुर्लक्षित करण्याचं काम आजपर्यंत झालं होतं। जयाभाऊंना आम्ही सांगितलं की आम्ही संघर्ष करून या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालेलो आहे आणि आमच्या हातून देखील या ठिकाणी विकास निधीचं वाटप आम्हाला झालं पाहिजे। या ठिकाणी DPCच्या
एक एक वर म्हटलं होता तुम्ही मीटिंगमध्ये एक एक वर पालक आता पूर्ण होऊ द्या, मी सांगतो. थोडक्यात बोला एक एक वर म्हटलं होता त्यांचा एक एक वर संपला का एकाधिकारशाहीनं वागत होते म्हणून मी बोललो होतो, मी परत घेणार नाही. पण आता पालकमंत्री स्वतःच म्हणलेले आहेत, तुम्हाला सहकार्य करतो. सलमान खानचा डायलॉग त्यांनी मारलेला आहे, एक बार मैंने कमिटमेंट किया तो मैं खुद की भी नहीं सुनता.